देवीची कुंडले जेव्हा पडली तेव्हा मणिकर्णिका तयार झालं. सतीचं शरीर घेऊन भगवान शंकर भटकायला लागले. आणि त्यावेळेला त्यांना त्या मोहातून मुक्त करण्यासाठी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्रानं त्या शरीराचे जे 51 भाग केले, ते जिथं जिथं पडले तिथं शक्तीपीठ निर्माण झालं. अच्छा. ही कुंडल म्हणजे कानातल्या कुंडलांचं नाव मणिकर्णिका. आणि शेवटी ती कुंडल जिथं सापडली तिथं कुंडलेश्वराचं स्थान अजूनही आहे. घाटी दरवाजाला म्हणजे मंदिराच्या उत्तर दरवाजाला देव ज्योतिबाचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूला या कुंडलेश्वराचं स्थान आहे. आणि ज्या ठिकाणी ही कुंडल शोधता शोधता एक तीर्थ निर्माण झालं, ते तीर्थ म्हणजे मणिकर्णिका. असे 2 मणिकर्णिका आपल्या पूर्ण भारतभरात आहेत, एक काशीमध्ये आणि एक करवीरात. काशीमधल्या मणिकर्णिका कुंडाच्या काठावरती तो मणिकर्णिकेचा घाट आहे, म्हणून त्या घाटाचं नाव मणिकर्णिका घाट, जिथं आजही महास्मशान म्हणून ओळखलं जातं. बरोबर. करवीरामध्ये सुद्धा ही मणिकर्णिका आहे. करवीर निवासिनीच्या मंदिरात उत्तर बाजूला म्हणजे घाटी दरवाजाच्या शेजारी हे अगदी 60 बाय 60चं मोठं कुंड या ठिकाणी आहे. मंदिर सुधारणेच्या काळामध्ये त्याचं पौराणिक महत्व लक्षात न घेता ते मुजवलं गेलं होतं. साधारणपणे 2018 मध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं न्यायालयाच्या आदेशानं त्याचं उत्खनन सुरू केलं, त्याचं संवर्धन सुरू केलं आणि अजूनही त्याचं संवर्धन सुरू आहे. गमतीचा भाग असा आहे की काशीमध्ये तशी कुंडात मणिकर्णिकेची मूर्ती आहे, तशी याही करवीरच्या मणिकर्णिकेकडे सुद्धा आहे. म्हणजे इतकं साम्य या दोन्ही कुंडामध्ये आहे की जर आपण छायाचित्र बघितली तर कदाचित फरकही ओळखू येणार नाही.